हे पहा, परळी विभागातील सर्व क्रिकेट प्रेमी व खेळाडू व संयोजक आज या ठिकाणी खरोखर आम्हाला बरेच दिवसानंतर एक आनंदी यश बघण्याला मिळालेला आहे। क्रिकेटमध्ये वेळेनुसार किती बदल झालेला आहे हे आज आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहे। मुलं सर्व भागातील आपल्या परळी विभागातील सगळी मुलं अति उत्कृष्ट चांगला दर्जेदार खेळ करतायत। कुठल्याही टीममध्ये मला असा कमजोरपणा वाटला नाहीये। थोड्याफार फरकाने मॅच जीत हार तर होतीच, परंतु खरोखर काळाच्या ओघामध्ये सगळी सुधारणा होत गेलेल्या आहेत। पूर्वीचा काळ क्रिकेटसाठी आम्ही पाहिलेला आहे, क्रिकेट खेळलेलं आहे, जगलेलो आहे, परंतु त्यावेळची परिस्थिती फार आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्यामुळं तसाच सुद्धा आम्ही संघर्ष करून क्रिकेट खेळलो, क्रिकेट जीवन ठेवलं, भागातलं क्रिकेट जीवन ठेवलं आणि आज त्याची परिणती एवढी दिसून आलेली आहे की ह्या भागात एक परिपूर्ण परळी विभाग सज्ज झालेला आहे। प्रत्येक गावातली मुलं अति उत्कृष्ट दर्जेदार आणि फिटनेस हे पाहायला मिळाल्यानंतर मला खरंच आनंद वाटला आणि प्रत्येकाने अगदी मेंटेन केलेलं आहे क्रिकेटसाठी। प्रत्येक नियोजनबद्ध व्यवस्थापक मंडळ किंवा अमरदीप क्रिकेट मंडळाने सुद्धा ही स्पर्धा आज भागात तुमच्याकडे भरपूर स्पर्धा होत आहेत, त्या सुद्धा आम्ही यूट्यूबवरती बघितलेल्या आहेत। आजची सभा मॅच सुद्धा 2 दिवस आम्ही यूट्यूबवरती पाहत आहोत, प्रत्यक्षात इथे आलेलो आहोत, परंतु जे आम्ही खेळलं त्याचा परिणाम पुढे मुलं सुधरत गेलेले आहेत आणि आज खरोखर टेनिसमध्ये सुद्धा दर्जेदार क्रिकेट खेळता येतं हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे। आज प्रत्येक गावची मुलं अति उत्कृष्ट दर्जेदार आज पोपळगावडी संघाने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे आणि थोड्याफार फरकाने हार जीत होतच राहते, पण तुमचे प्रयत्न चांगले होते आणि शेवटची मॅच खरोखर अति तटीची झालेली आहे। फक्त नियोजनकर्त्यांनी मॅचा वेळेत होतील तर त्याचा परिणाम सुद्धा चांगला होतो हे पाहायला हवं, कारण की शेवटी आपण एवढी मेहनत करतो आणि शेवटी थोडा अंधार झाला तर त्या मॅचवरती थोडा परिणाम होतो। तसा हा मॅच लो स्कोरची झाली पण छान झाली, अटीतटीची झाली, त्यामुळे भागातील तरुण खेळाडूंना आमच्याकडून शुभेच्छा आणि खरोखर खिलाडी वृत्तीनेच खेळ करता ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि इथून पुढे आमच्यासारख्यांचा तुम्हाला नेहमीच प्रोत्साहन राहील आणि अमरदीप क्रिकेट संघ हा नेहमीच क्रिकेटसाठी प्रयत्नशील असतो। शेवटपर्यंत हेच मला 2 शब्द सांगायचे आहेत आणि सर्वांचे या ठिकाणी जमलेल्या श्रोत्यांचे आणि क्रिकेटचा अनुभव किंवा खेळाडू या सर्वांचे अभिनंदन करतो आणि व्यासपीठावरती प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तींचा सुद्धा मी आज या ठिकाणी सन्मान करतो। आयोजक किंवा प्रायोजकत्व ज्यांनी घेतलेलं आहे दिलेलं आहे त्या लोकांचं सुद्धा मी नाव घेऊन, आता वेळ होईल पण सर्वांचं वारंवार आपण इथे नावं घेऊन पुकारलेलं आहे। खरोखर सगळ्यांनी सहकार्य चांगलं केलेलं आहे, या ठिकाणी हे टुर्नामेंट चांगल्या रीतीने पार पडलं। एवढेच 2 शब्द बोलून माझे 2 शब्द संपवतो। खूप खूप धन्यवाद। चांगलं मार्गदर्शन या आयोजनाला लाभतंय। खरं तर आपण पाहिलं तर मित्रांनो आयोजन सगळीच होत असतात आणि खेळाडू मैदानात येतात, मात्र त्यांच्या माता त्यांच्या भगिनी या मैदानावरती उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी खूप कमी आयोजनामध्ये सहभागी होतात। हेच आपल्या आयोजनाचं वैशिष्ट्य आहे। तू आहेस सीता म्हणून या जगात राम आहे, तू आहेस राधा म्हणून या जगामध्ये श्याम आहे। या सर्व श्री शक्तीला एकदा जोरदार मानवंदना देऊया, टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया। आमचा इतिहास देखील हेच सांगतो, पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमची, तुम्हास काय ठाऊक ती लढली मर्दानी जाचीची, दाभाड्यांची उमा आणि चन्नम्मा चितूरची। अरे पहा पहा पानं चालून आमच्या इतिहासाची, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात, इतर जात मराठी आमची, इतर जात मराठी आमची। मुंडकोल गावच्या महिला सरपंच माननीय सौ कोमलताई यांना मी विनंती करतो आपण देखील 2 शब्दांचं मार्गदर्शन या सर्व खेळाडूंना द्यायचं आहे। याचा शेवटचं मनोगत असेल मित्रांनो, त्यानंतर आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत। यस, ओव्हर टू